होतं कारण त्यांना असं वाटत पण होतं की माझा इंटरेस्ट कमी झाला आहे पण होतोय। हे बघा पहिली सेल्फी आमची न्यू फोनमध्ये। हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आणि खूप दिवसापासून मी ब्लॉगमध्ये बनवले, माझ्या मते मी 1 महिन्यापासून मी ब्लॉगने बनवले। आणि त्याचं कारण हे होतं कारण फोनमध्ये स्टोरेज नव्हतं आणि फोन म्हणजे घरात आमच्या एकच फोन असल्यामुळे प्रॉब्लेम होत होता ब्लॉगचा। आणि खूप जणांना असं वाटत पण होतं की माझा इंटरेस्ट कमी झाला आहे, पण तसं काही नाही आहे। आणि म्हणजेच आता मी नवीन फोन घ्यायला चाललो आहे, माझ्यासाठी नवीन फोन घ्यायचा आहे। तर मला माहीत नाही आता कोणता घ्यायचा काय, पण तिथे गेल्यावर बघू आपण कसं फोन घ्यायचा आहे। इतनी खुशी आणि गाईज मी पण रेडी झाले, हे बघा। आणि मम्मी पण रेडी झाली, पप्पा पण रेडी झाले। मम्मी ये देखिए, चला चला कुठे गेले पप्पा? तर मम्मी सांगेल एका फोनमध्ये किती प्रॉब्लेम येत होते, सांग मग। एकच फोन होता, त्या दोघी जणीचे डॉक्युमेंट्स ते सगळं त्याच्यामधूनच कॉलेजचं ॲडमिशन वगैरे ते सगळं करायचं होतं। हां त्याच्यामुळं मग ते नवीन फोन घेण्याची गरज आहे म्हणून घ्यायचा आहे। हां। मग आणि मला नसतं आणि ब्लॉग हो पाऊस येणार वाटतं खूप आता, म्हणजे येऊन गेला असं पण। बघू आपण कुठला आवडतो मग। पप्पाचं बघू ना, आता मी फोन फिक्स केला आहे। मग चांगलं आहे का? एवढी कन्फ्यूज होती, घरी उड्या मारत होती मला हे घ्यायचा नाही ते मग मी घ्यायचा घरी सगळेजण हे करता पण जो नाही। ठरला तो ऑनलाईन भेटतोय, जो आता तिथं भेटतो दुकानवर नाही भेटत त्यामुळे आता बघू कुठला घ्यायचा आहे तर फोन पाहिले आणि पुरी कन्फ्युज होती। किती मामाला फोन लावला, मग त्यांनी सजेशन कुठं मामा काही नाही, आता फोन फिक्स केला आणि हा अभी मजा आएगा ना भिड़ो। फोन घ्यायचा आहे आणि फोन ओपन करायचा आहे। आवडला का? पप्पाला आवडला पप्पा फोन आवडला का? फोन ओपन होतोय। तुझा आवडता कलर भेटलाय ना प्रांजल? हो एक मिनिट, हां छान आहे का? हो। हे बघा पहिली सेल्फी आमची न्यू फोनमध्ये। पप्पा छान आहे का फोन? छान आहे। प्रांजलला तर गिफ्ट पण भेटलं दादाकडनं। मला हेडफोन अभी मजा आएगा ना भिड़ो। यूज करण्यापेक्षा हे कानात लावलं तर दिसणार पण नाही ना, हे कसं दिसून येईल कानावर, हे गेले। मग कुठलं घ्यायचे? हां हे वायर आहेत ना, हे दिसून येतील, हे कसं दिसणार नाही। अरे वा, प्रांजलची तर मज्जा झाली। काय म्हटलं? ते 250 रुपये. प्रांजलला स्वतःचा फोन घेतलाय। असं वाटतं नाही। ठीक आहे, चल मग आता दीदीला दाखवू फोन, घरी ती घरी वाट बघते। हो प्रांजलचा फोन झालेला आहे गाईज, आणि हेडफोन पण फ्री भेटले। पण विश्वासच होत नाही, फोन घेतला मी। विश्वास काय व्हायचा त्याच्यामध्ये, फोनच घेतलाय ना। एक दिवस आयफोन घ्यायचा, त्याची तयारी करतो। फर्स्ट फोन असल्यावर ही पोरीचा फोन झाला, वो फोन घेतला आणि गिफ्ट पण भेटलं। आता डेली व्लॉग बनवशील ना प्रांजल? हो, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम व्हायचा, बाकी काही नव्हतं ब्लॉगिंगचं। सगळेजण म्हणत होते इंटरेस्ट कमी झाला काय, प्रांजलला जीवावर यायला का काय। सगळे म्हणत होते की इंटरेस्ट कमी झाला का तुझा, पण फोनमुळे प्रॉब्लेम येत होता, कारण की प्रॉब्लेम फोनचा। घरात 2 फोन होते, त्यातला एक बंद पडला आणि हेच फोनवर सगळा लोड आल्यामुळं सगळं झालं, कारण ॲडमिशन पण चालू होतं। अचानक फोन बंद पडला, उन्हाळ्यावर लोड आला फोनला। बाकी काही नाही। पण ठीक आहे, तुझ्या मनासारखा फोन बी भेटला। लवकरच प्रांजल आयफोन घेऊ। लवकर हां, कधी घ्यायचा आयफोन? जेव्हा यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होईल त्याच्यानंतर। मग सांग ना गाईजला सगळ्या। गाईज पटापट सबस्क्राईब करा आणि 1K सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे, आणि मगच मी आयफोन घेणार आहे, चांगला क्वालिटीचा फोन वगैरे घेऊ, कारण आता आम्हासाठी हाच बेस्ट आहे। ओके, चला आता घरी जाऊ। नवीन फोनला आता गोरिल्ला ग्लास टाकायचा आहे आणि फोनचं कवर टाकायचं आहे। आता मी चॉईस करतो कोणतं फोन कवर घ्यायचं आहे, तर
साधं घ्यायचं का ग मम्मी? बघू ना आता कुठलं चांगलं वाटतं. तुझ्या आवडीने घे ना. तुझ्या हो थांब आपण घेऊ बघू. तुझ्या बर्थडेच्या पहिला प्रांजल तुला गिफ्ट भेटलेलं आहे बरं का. नाही. तुला काही मागायचं नाही. काहीच नाही मागत आता. आता तुझा ड्रेस पण मागवले सांगा, फोन पण घेतलाच नाही. हो त्याच्यामुळे पप्पा बघ का करणार काय घेणार आहे बर्थडेला? पप्पा खरं घेणार का बड्डेला? भरपूर झाली तुझी खरेदी 50,000 रुपये झाली. बापरे 50,000. गोरूला काच. फोन आहे हा. कसं वाटतं तुम्हाला? हे बघ एकदम छान. गोरिल्ला ग्लास टाकलाय आणि फोन केस पण घेतलाय. छान भेटलं. A few moments later. फायनली फोन झालेला आहे. हां पण छान भेटला, कलर चांगला पण असा भेटला. ठरवला वेगळा, घेतला वेगळा. ते कन्फ्यूज असतं म्हणजे सगळं. मी पुरी कन्फ्यूज चांगला आहे ना, सगळे जण म्हणले तोच घ्या. पिंटू मामाला फोन लावला, हां शहराला फोन लावला, तो ते म्हणजे तो चांगला आहे. जाऊ दे. हां? चला आता घरी जाऊ. पिटू मामा छान आहे का फोन? पिंटू मामा तुला पहिल्यापासून म्हणत होते की नाही का मोटरोलाचा घे म्हणून. मी- मोटरोला तर चांगला आहे. मी कन्फ्यूज होते म्हणून मी पिटू मामाला फोन लावला आणि पिटू मामाने सांगितलं मोटरोलाच घे. तुषार दादा कसा आहे फोन? चांगला आहे. दीदी दीदीने अजून पाहिलंच नाही एवढं व्यवस्थित. घेतलाच नाही तिने, अगदीचा नंबर येऊ राहिला. हां आणि पप्पा ही स्प्रिंग लावते कारण चार्जर खराब होतं म्हणून मी स्प्रिंग आणली. एअरपॉड्स पण छान आहेत. दाखव खोलून मग. मेन म्हणजे फ्रीवालेले भारी वाटते काही पण भेटलं. हो ते दादाला माहीत झालं ज्यावेळेस की ब्लॉगर आहे तर लगेच त्यांनी म्हणे मग माझ्या तर्फे तुला एक gift. छान आहे एअरपॉड्स सुंदर पण. भेटलाय. हो हा? खेकड्याचे डोळे वाटते अक्का म्हणते हे खेकडे. हा 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 ते असे वरतून असतात ना. कसा कसा अगो काही शिवा मामा पण फोन बघायला आलेत. चांगला आहे फोन. एकदम भारी फोन. क्लॅरिटी भारी द्यायची. तू पण खरं? भारी दिसते. तसं घ्या बरं. हा हा पण घेतो तिचा फोटो हा ब्लॉग शूट करताना फोटो घेते का तिच्यात घे ना. फोटो म्हणजे तिथून बसा फोटो घ्या. हा हेच तू हे ठेवायला हे पाहिजे. भारी आलंय. दाखवा. क्लिअर नाही आला. तुला भारी आलं क्लिअर नाही आलं. आता मग चेक केल्यावर काय आलं ना? छान आहे. A few moments later. गाईज दीदीने शिरा केलाय हे बघा. आणि आता बघूया कसं झालाय शिरा. कसा केलाय दीदीने शिरा? लय भारी छान केलाय लय मस्त. पप्पा. जिने केला तिलाच नाही दाखवते. नवीन फोन घेतला ना, नवीन फोन घेतल्यामुळं पार्टी. पार्टी केली शिरा पार्टी. काय बदाम शिरा. बदामी शिरा कसा केलाय ग तू शिरा? एक नंबर. मिक्स केलाय. मी खाल्लंच नाही ना पण अजून. मी खाऊन बघते शिरा मग मी सांगेन चांगला झाला का नाही झाला. अरे येत का नाही? 2 hours later. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. इतका टाईम छान केलाय. किती वेळ लावला तिने सांगायला. टेस्ट होऊ द्या मग सांगा लागतं. खूप छान केलंय. थांब मला तुला दाखवू दे. खूप छान केलंय तू. काय थँक्यू. हां आता आम्ही मामा आणि मामाच्या घरी चाललोय फोन दाखवायला. अजून बाई त्यांनी आली पण मामा घरी आहे मग आता मामाला फोन दाखवूया. फोन घेतला. काही काही त्याच्यामुळे तो बंद होता कारण फोन नव्हता. अरे बापरे कोणता आहे? मोटरोला. सगळेजण मला म्हणत होते की तू ब्लॉग शूट का नाही करत आहे तर प्रॉब्लेम हा होता माझा फोनच नव्हता व्यवस्थित
आणि एकच फोन असल्यामुळं प्रॉब्लेम येत होता, म्हणून मी 1 महिन्यापासून ब्लॉग नाही बनवले. मला मामाने पण विचारलं होतं की तू ब्लॉग शूट नाही करते, आणि फोन आल्यामुळे आता मी ब्लॉग शूट करणार रोज. मामाला कोण फोन? एअरपॉड्स. कसा आहे फोन? छान आहे एकदम मस्त. छान आहे. समोरचा कॅमेरा पण चांगला आहे. हां नको, तू नाही पाहिला का नक्ष? बघ ना, थांब ना, तुला बी दाखव. थांब तू. हां काय झालं तुला? कशी चप्पल? चप्पल घ्यायची त्यांना, तर माझी घेतली म्हणून त्याचं पोट दुखलं. अच्छा, लय पोट दुखते त्याचं लय. बाई तू आणली म्हणून मला काऊन नाही आणली. हां त्यासाठी त्यांचं कालपासून चिठ्ठी चालू आहे. कोण घेतला मी नवीन? हे काय? मोटरोला. कोणता आहे मोटर? काय त्याचं नाही भाऊ. कसं आहे फोन मग? छान आहे का सगळं? सगळं चेक केलं? स्टोरेज 128. हां तुझ्या फोन सारखाच आहे का? सेम सेम. हा 256 हा 128 में 256 आहे. अच्छा, पलक सांग फोन कसा आहे? हाँ बा. हाँ इसको पता आहे का? कसं वाटतंय तुला फोन घेतलाय? तू मला म्हणत होती ना ब्लॉग काऊन बनवते. मला फोन नव्हता त्यामुळे मी ब्लॉग नव्हते बनवत. झालं का? हां बघ आता फोन. छान आहे का? थांब अजून बघ ना त्याच्यात. यूट्यूबची आयडिया द्यायच्यात घ्यायची ना आता. छान आहे का? तुम्ही बघा ना फोन. मला घेतला ना. आता माझ्याजवळ स्वतःचा फोन असल्यामुळे आता मी रोज व्लॉग करणार आहे, आणि मला खूप सगळे चॅलेंजेस पण करायचे. तर जे जे तुम्हाला वाटत असेल की मी चॅलेंजेस करावा, ते तुम्ही चॅलेंजचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगून द्या. आणि खूप वेगवेगळे चॅलेंजेस मी ट्राय करणार आहे, आणि तुम्ही पण आयडिया द्या चॅलेंजेस करण्यासाठी. अजून सगळ्यांना माझा फोन पण आवडला, आणि मेन गोष्ट म्हणजे मी 1 महिन्यापासून ब्लॉग नाही केलेले, त्यामुळं मला आता रोज ब्लॉग करावे लागतील. आणि नवीन फोन असल्यामुळं एकदम मस्त मस्त ब्लॉग येणार आहेत आता आपले. म्हणून पटापटा या माझ्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर पण करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.